परिसरात मोठ्या संख्येने या ठिकाणी कामाचे उद्घाटन आहेत. सर्वच तुमची ग्रामपंचायतची बॉडी या ठिकाणी उपस्थित आहेत. कशा पद्धतीने सकाळपासून या ठिकाणी उद्घाटन पार पडत आहे? आदरणीय शरददादा सोनवणे या तालुक्याचे आमदार यांनी खऱ्या अर्थाने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आळे आसन, संतवडे आसन, कोळवडे आसन, वडगाव आनंद आसन तर आजच्या तारखेमध्ये त्यांनी या भागातील सर्व जी कामं त्यांनी या ठिकाणी मंजूर केल्यात त्याचा सर्वांचा उद्घाटन समारंभ खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आहे. ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आमची सर्व आमची बॉडी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सर्वजण आम्ही सहभागी आहेत. कारण आळेगावातली उद्घाटन असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे आमदार साहेब जर आमच्या गावात येत असेल तर आम्हाला त्या उद्घाटनाला जाणं किंवा त्यांचं आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. आता मित्र बाजूला बसलाय, जिल्हा परिषदची उमेदवारी मागतायत, काय शुभेच्छा मित्राला? 100% बंटी शेट्टी इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे आमचे विजू सर देखील इच्छुक आहेत. त्याप्रमाणे रवी शेठ डावकर आहेत. असे बरेचसे मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने इच्छुक आहे. नक्की गाव म्हणून मी एक या ठिकाणी सांगू शकतो का गावाने कोणत्याही पक्षाचं तिकीट गावाला यावं, त्या ठिकाणी सर्व गाव एका जुटीने त्या उमेदवाराचं चांगल्या पद्धतीने काम करू आणि त्याला निवडण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आळ्याची असेल. कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये देखील उमेदवार हा पिंपळवंटीचा होता आणि आता ह्या वेळेस प्रोटोकॉलनुसार तर ही आळ्यालाच उमेदवारी दिली पाहिजे. आळेगावची लोकसंख्या बघता असणारा आळे फाटा परिसर असणारा तर या ठिकाणावरून पुणे नाशिक मार्ग आहे, नगर कल्याण मार्ग आहे, चौक आहे, वाढती डेव्हलपमेंट बघता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाची मोठी गरज आहे. आणि जर त्या ठिकाणचा जर स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्थापन असेल, रस्ते असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, मोठ्या पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था मार्गी लावणं आहे. कारण आळ्याचं पाणी वडगावच्या हद्दीत जाऊन त्या ठिकाणी ते पलीकडल्या बाजूला आपल्याला एक फिल्टर प्लांट त्या ठिकाणी करायचा आहे का, अशा पद्धतीचे बरेचसे मोठे प्रोजेक्ट आळे ग्रामपंचायतच्या डोक्यात आहे. आणि जर हे सक्सेस करायचं असेल तर आळ्याचा जिल्हा परिषद सदस्य असेल तो चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करू शकतो. या संदर्भात आता तुम्ही पक्ष वगैरे सोडून समजा तालुक्याचे आमदार या ठिकाणी येत आहेत, त्यांच्याकडे अशा काही विकासाच्या दृष्टीने काही मागणी करणार आहात? तशा विकसित दृष्टिकोनातून आम्ही मागणी दादांक बऱ्याच वेळा करत असतो. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळ ज्या ज्या भागात ज्या ज्या समस्या वाटतात तशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतो का दादा आम्हाला या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे. परंतु शेवट ते देखील तालुक्याचे आमदार आहेत. एकाच वेळेस सगळं गोष्टी एका ठिकाणी सॉल्व्ह करता येईल असं काही नाही. परंतु माझं समजा मी उपसरपंच जरी असेल तरी हा 6 नंबर वार्डचा मी प्रतिनिधित्व करतो पहिल्यांदा. तर या ठिकाणी माझ्याकडे 20 लाख रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून पडलेला आहे. आणि ठीक आहे, चला 20 लाख रुपये दिले, दादांच्या मनापासून आभार. नेक्स्ट टाइम वेगळ्या टाइमला वेगळा रस्ता देतील. म्हणजे अपेक्षा शेवट आपण करणार, विकासच करायचा आणि आपल्या अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. दादांना सर्वांना न्याय द्यायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने दादांचं मी या ठिकाणी आभार मानतो. विजू कुराडे चांगल्या स्टेजला म्हणजे त्या ठिकाणी निवडणुकीत चांगले रन घेत आहेत, कार्यक्रम वेगवेगळे करतायत. आता उद्या देखील मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय. खऱ्या अर्थाने विजू सरांनी चांगल्या पद्धतीने अनेक मेळावे घेतलेत. मेळावे म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल किंवा आता कव्वालीचा कार्यक्रम झाला असेल आणि मधल्या काळामध्ये आता काल परवाच नियोजन झालंय की वारकरींचं त्या ठिकाणी सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी एक कीर्तन वगैरे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. परंतु विजू सर चांगल्या पद्धतीने आज सध्या मार्केटमध्ये प्रेझेंटेशन करतात. मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने ते घाम फुटला का विजू सरांच्या का असं नाही म्हणता येणार बरं का. कारण विरोधक जे आहेत ते सगळे तेवढे तुल्यबळ आहेत. त्याच्यामुळं घाम फोडायचे काही कारण नाही. कारण मंगेशांना काकडे आहेत, बंटी शेठ आहेत, रवी शेठ आहेत आणि विजू सर आहेत. सगळे मातब्बर उमेदवार आहेत. आणि मी खरा असून ज्यांना उमेदवारी देतील त्यांचे सर्वांचे शुभेच्छा.